लाडकी बहीण संदर्भात एक महत्त्वाची बातमी। योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होत आहेत। केवायसी पूर्ण झालेल्या महिलांना सुरुवात सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आज सरकारची सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात, सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आज डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करत असताना यामध्ये 2,34,00,000 महिलांचा समावेश तर आहेच, पण ज्या महिलांना आधार सीडिंगमुळे लाभापासून वंचित राहावं लागत होतं त्याच्यातल्या सुद्धा ज्यांची आधार सीडिंग झालेली आहे त्या लाभार्थ्यांना सुद्धा आज आपण लाभाच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीची करत आहोत। आणि साधारणपणे 2,34,00,000 आणि आधार सीडिंग झालेल्या ज्या लाभार्थी असतील त्यांना लाभ वितरणाची सुरुवात आजपासून होत असताना येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने आपण या लाभाचं वितरण करणार आहोत। आज साधारणपणे आधार सीडिंग झालेल्या नव्याने झालेल्यापैकी 12 लाखापेक्षा अधिक महिलांना आपण लाभ वितरण ची सुरुवात केलेली आहे। 67 लाखापेक्षा अधिक महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत। असंच उद्या, परवा आणि आणखीन पुढचे 2 दिवस असे 4 दिवस रोज महिलांना लाभ वितरण करण्यात येईल आणि अशा पद्धतीनं 2,34,00,000च्या पुढच्या ज्या आहेत अशा पद्धतीनं आपण त्यांना लाभ वितरण करणार आहोत। त्यामुळे अधिकाधिक महिलांना हा जो सन्मान निधी आहे तो येत्या 3-4 दिवसाच्या कालावधीतच पोहोचणार आहे। माझी सर्व माता भगिनींना मनापासूनची विनंती आहे की आपल्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्याचे हे 3 लाडके भाऊंच्या माध्यमातून मिळतच आहे, पण याच्यातून त्यांना फक्त लाडकी बहीण योजनाच नाही तर शासनाच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत ह्याचा सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये लाभ होण्याच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वपूर्ण केल्या होत्या। ई-केवायसी साधारणपणे महा-डीबीटी पोर्टलवर ज्या ज्या काही स्कीम्स राबवल्या जातात त्या सगळ्यांना ई-केवायसी ही प्रक्रिया फॉलो केली जात असते। साधारणपणे 91 अशा योजना आहेत ज्याच्यामध्ये ई-केवायसी हे त्या ठिकाणी रुटीन ही प्रोसिजर आहे आणि तीच लाडकी बहीणमध्ये पण आहे। फक्त ई-केवायसी राबवत असताना आपल्याला UDI